हे बघ, तू आता 30 वर्षाची आहे, मनोज 35चा आहे, 10 वर्ष तुझ्या लग्नाला झाली आहेत, तू ट्राय करतेस आणि हे 3 अबॉर्शन्स झालेत. एक 18 आठवड्याचं, एक 20 आठवड्याचं, एक 22 आठवड्याचं. 18 आठवड्याचं होतं ते तुला कळलंच नाही, गर्भाशय ओपन झालं आणि बेबी बाहेर आलं. नंतर 2 वेळचं जे अबॉर्शन आहे ते आपण योनिमार्गात टाका घालून सुद्धा झालेलं आहे, बरोबर? म्हणजे तुला अगदी सिव्हिअर सर्वायकल इनकॉम्पिटन्सी आहे, म्हणजे आपल्या गर्भाशय मुखाचा एकदम कमजोरपणा आहे. बाळाचं जरी वेट वाढलं तरी गर्भाशय आपलं ओपन होतं आणि ते बाळ बाहेर येऊन जातं. तर ह्यासाठी प्रभावी उपाय आणि जो परमनंट आहे तो आहे ॲब्डॉमिनल स्टिच. आपल्या गर्भाशय मुखाचे 2 भाग असतात, एक असतो योनिमार्गात, एक असतो योनिमार्गाच्या वर म्हणजे पोटात. तर आपण पोटात म्हणजे दुर्बिणीद्वारे आपण पोटावरचा जो भाग असतो इंटरनल ऑसच्या तिथला, तो आपण टेपने बंद करून घेतो. त्यामुळे बाळाचं वजन कितीही वाढलं तरी इंटरनल ऑस ओपन होत नाही आणि हे अबॉर्शन होत नाही. पण हे तू प्रेग्नंट नसताना केलं तर जास्त तुझ्यासाठी सेफ आहे. कारण प्रेग्नन्सीमध्ये काय असतं, बाळ पोटात असतं. बाळ पोटात असताना आपण पोटावरून ऑपरेशन केलं की ते गर्भाशय दबलं जाऊ शकतं. कधी कधी अबॉर्शनची रिस्क राहू शकते, इन्फेक्शनची रिस्क राहू शकते. ऑपरेशन करताना थोडंसं रिस्ट्रिक्शन येतं, कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे शक्यतो तू प्रेग्नन्सी प्लॅन करायच्या आधी ते करायचं आहे. आणि पोटावरून टाका टाकला म्हणजे तुला गर्भधारणा होणार नाही असं बिलकुल नाही. तो काही वॉटर टाईट स्टिच होत नाही. तिथून पाणीचं ब्लड खाली येऊ शकतं, शुक्राणू वर जाऊ शकतात. त्यामुळे सगळी शरीराची फंक्शन व्यवस्थित राहतात. पण हा जर प्रेग्नन्सी राहण्याच्या आधी जर केला तर तो जास्त प्रभावी ठरतो. ठीक आहे.